नेक्स्ट विषाणूजन्य आजार पाहायचा मित्रांनो. पहा मित्रांनो, या ठिकाणी गोवर आज बघायचं आपल्याला. त्याला गोवर जो आजार आहे तो कोणत्या विषाणूमुळे होतो, तर मिक्झो व्हायरस या नावाच्या विषाणूमुळे होणारा आजार आहे कोणता, तर गोवर हा आजार. हा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल. पायाचं संक्रमण कसं होतं, तर म्हणजे प्रसार कसा होतो एकाकडून दुसऱ्याकडे, तर बघा याचं संक्रमण कसं आहे, ड्रॉपलेटद्वारे. बोलताना जे थुंकी उडते, शिंक दिल्यावर ते ड्रॉपलेट म्हणजेच हवेमार्फत आणि जास्त वेळ संपर्कामध्ये आल्यावर काय होतो, हा आजार होतो. नंतर हे कोणत्या अवयवाशी निगडीत आहे, म्हणजे कोणत्या अवयवाला होते, तर त्याचं काय, त्वचाला काय होतं, याचं संसर्ग होतो. नंतर याचे लक्षणं काय आहेत, तर लक्षणं पहा, कॉमनच आहेत लक्षणं. ताप येणं, नंतर कोरडा घसा पडतो बघा, नंतर लाल रंगाचे काय येतात, त्वचेवर पुरळ येतात. ओके. नंतर याच्यावर उपचार काय, उपचार आहेत का, हो उपचार आहे याच्यावर एक लस आहे. त्या लसचं नाव आहे MMR. ही त्रिगुणी लस आहे. म्हणजे ही जर लस दिली, मिसिल्स, मम्स हे तिन्ही आजारावर काय करते, काम करते. तिला आपण काय म्हणतो मग, त्रिगुणी लस म्हणतो. याच्यासाठी गोवरसाठी उपचार, त्याच्या लस आहे का, तर आहे. तर MMR नावाची लस आहे, म्हणजे त्रिगुणी लस आहे. मिसिल्स, मम्स आणि रुबेला हे तिन्ही आजार काय होतात, तिन्ही आजारापासून वाचण्यासाठी ही लस दिली जाते, MMR. आणि भारतामध्ये जास्त बालमृत्यूचं प्रमाण होण्यामागं गोवर हा आजार मुख्यतः मानला जातो. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.